ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका आपल्या सगळ्यांच्या तालुक्याच्या युवा नेत्या आदरणीय पूर्वाताई वळसे पाटील ताईंना मी विनंती करतो आपण आपले विचार व्यक्त करावेत। नमस्कार। आदरणीय साहेब, आदरणीय दादा, विष्णुकाका हिंगे, आमचे नेते बेंडे नाना, तसंच स्टेजवर उपस्थित सुषमाताई, आज आपल्याला खास संबोधित करायला आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती अध्यक्ष संध्या सोनवणे, अण्णाजी, पायल, आपल्या सगळ्यांचंच मनापासून मी स्वागत करते। माझं भाषण सुरू करायच्या आधी माझी सगळ्यांना एक विनंती राहील, आपण सगळ्यांनी 30 सेकंदासाठी उभं राहायचं आहे। काल संध्याकाळी आमचे तरुण सहकारी आणि कार्यकर्ते संतोष धेटेजी यांचं दुःखद निधन झालं। त्यांचं वय फक्त 45 वर्ष होतं आणि दलित समाजातला एक बुलंद आवाज होते। तसंच 2 आठवड्या पहिले विद्यार्थी संघटनेतले 2 युवक मयूर जाधव आणि आकाश जाधव यांचं एका अपघातात निधन झालं। आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे। सगळ्यांना विनंती राहील, आपण 30 सेकंदाचं मौन इकडे पाळायचं आहे। ओम शांती। आजच्या युवक आणि युवती मेळाव्याला एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित असलेले आमच्या युवती, युवक बंधू, ज्येष्ठ मार्गदर्शक, तुमच्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत। आज इथे कार्यक्रमात आल्यावर मला संध्यानी म्हटलं, ताई तुमची झेडपीची तयारी आहे काय? म्हटलं नाही संध्या, आपले पत्रकार बंधू इथे, मी नाव नाही घेणार, पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यातल्या एका दोघांनी मला विचारलेलं, ताई तुमची विधानसभेची तयारी चालली आहे का? म्हणायची अहो काका नाही, खरं सांगते मी, ज्या दिवशी ठरवेल त्या दिवशी सगळ्यात पहिले मीच सांगेल। लोकसभेच्या वेळेस आपली तयारी चालली होती जानेवारी महिन्यापासूनच, आणि तेव्हा म्हणते ताई तुमची लोकसभेची तयारी चालली आहे का, इलेक्शन लढणार आहे का? म्हणायची नाही, पक्ष देईल तेच आपले उमेदवार, आणि तेव्हा आम्हाला थोडी खात्री होती की दादाच आपले उमेदवार असणार आहे, पण ती बोलायची अनुमती नसल्यामुळे मनात ते ठेवून आम्ही म्हणायचो की आपल्याला इतकं मोठं आता काम आपल्या हाती येणार आहे, आपल्याला जबाबदारीने हे पार पाडायचं आहे। तर मी सांगायची नाही, माझी मनापासून तयारी नाही। मग संध्या म्हणाली, मग तुम्ही फार ॲक्टिव्ह वाटतायत आजकाल, का बरं? आता त्याचं उत्तर मी तुम्हाला सगळ्यांना देते। आपला बालेकिल्ला आपल्याला राखून ठेवायचा आहे, फक्त आणि फक्त याच्यासाठी मी असेल, आमचे सगळे तरुण सहकारी असेल, हे आदरणीय साहेब आणि आदरणीय दादा ह्यांनी घडवलेला आपला जो हा तालुका आहे, याचा सुसंस्कृतपणा असेल, याची संस्कृती असेल, तुम्ही सगळे त्यांच्यावर जीवापार प्रेम करणारी लोक असेल, तुमचा हा विश्वास असेल, हे सगळं आपल्याला राखून ठेवायचं आहे आणि आपला बालेकिल्ला अजून बळकट करायचा आहे। फक्त आणि फक्त याच्यासाठी आम्ही सगळेजण आज ॲक्टिव्ह झालो आहे आणि कायमच ॲक्टिव्ह राहणार, राजकारणात असो की नसो। आमच्याबद्दल फार अनुमान लावले जातात, अंदाज लावले जातात, निवडणुका आल्यावरती तर फार जास्त असं होतं। मला त्या दिवशी बंटी दादा फोन करून म्हणतो, मी वाचलं तू उभी राहणार आहे। म्हटलं कुठे? नाही म्हणे, मी वाचलं, एक काहीतरी व्हॉट्सॲपवर आलं। तर आमची जी ही सगळी जी चळवळ आहे त्याच्यात आमचे एवढे सगळे तरुण सहकारी आहे। काही जण असे आहेत, अमोल दादा असतील, प्रवीण दादा असतील, वैभव दादा असतील, हे आमच्याहून वयाने ज्येष्ठ आहे, चळवळीतनं मोठे झालेले आहे, त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष पाहिला आहे, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचायची त्यांची क्षमता आहे, शक्ती आहे, आणि ते त्यांनी एकदम तरुण वयामध्ये सुरुवात केली त्याची। आम्हाला त्यांच्याकडनं पण खूप काही शिकायला भेटतं।
बंटी दादा असतील, प्रदीप दादा असतील, मानसिंग भैया असतील, हे सगळे जे आमचे तरुण मार्गदर्शक आहेत, त्यांच्या सगळ्यांकडनं आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. आणि मी फक्त यांची नावं घेतली आहेत, पण इथे उपस्थित खूप जण आहेत. तुमच्या सगळ्यांकडनं आम्हाला काही ना काही शिकायला भेटलं आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यात आपल्याला पहिल्यांदा एक चुनौती आपल्या समोर आली. आणि ती का आली? कारण अनफॉर्च्युनेटली साहेबांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्या खुब्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे त्यांना फिरता नाही आलं. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आली की साहेब नसताना आपल्याला प्रचार करायचा आहे. लोकांच्या मनात कालवलेलं जे विष होतं ते दूर करायचं आहे आणि सत्य लोकांपर्यंत पोचवायचं आहे. ही आपली चुनौती होती की आपला नेता तेव्हा आपल्याबरोबर नव्हता. अजून काही चुनौती नव्हती बरं. आणि तेव्हा आमच्यासमोर एक प्रश्न आला की तालुक्यातली विद्यार्थी संघटना असेल, युवक संघटना असेल, युवती संघटना असेल, हिला मोठं करायचं. कारण साहजिक आहे एखाद्या नेत्याचं जसं वय वाढतं आणि कामाचा जो स्कोप आहे तो वाढतो, तेव्हा जो तरुण पिढीबरोबर त्यांचा जो टच असतो तो कमी होत जातो. आता एखादी गोष्ट एखादी तरुणी किंवा एखादा तरुण जे मोकळेपणाने मला सांगू शकेल ते कदाचित साहेबांना किंवा दादाला सांगताना त्यांना संकोच वाटेल. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की आपल्याला तालुक्यातली मुलामुलींपर्यंत पोचायचं आहे. आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती संघटनेनी असेल, युवक संघटनेनी असेल, विद्यार्थी संघटनेनी असेल, अतिशय कसरत करून मोठी इकडे आपली संघटना बनवली, त्याला बळकट केलं. वैयक्तिक लाभांच्या ज्या योजना आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या, त्या लोकांपर्यंत घराघरापर्यंत त्यांनी पोचवल्या. त्याच्याने त्यांचा जनसंपर्क वाढला. आपल्याकडे दादा आणि साहेब तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत, प्रत्येक वाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक तरी तुम्हाला विद्यार्थी संघटनेतला, नाही तर युवक संघटनेतला, नाही तर युवती संघटनेतल्या सुद्धा मुली तुम्हाला भेटतील. आज युवती सुद्धा इथे इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित आहे. याच्यातल्या किती सगळ्या मुली आहे जे समाजातले वंचित पीडित लोकांचे काम आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. रात्री बेरात्री फोन येतात, मेसेज येतात, कोणाच्या घरी एखादं काही दुःखद काही घडलं, कोणाची आर्थिक परिस्थिती नीट नसेल आणि त्याच्यामुळे एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण थांबत असेल, ह्या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी आपले कार्यकर्ते नेहमीच बिझी असतात, अग्रेसर असतात. आणि वयाने सगळे लहान असल्यामुळे थोडेसे हळवे आहेत, लगेच मनाला एखादी गोष्ट लागून जाते. प्रवीण दादांनी लाभार्थ्यांचा विषय काढला, मला खूप आवडलं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कोण कोण साहेबांचे लाभार्थी आहे. आणि मला तेव्हा असं वाटत होतं, मला आठवत होतं की इलेक्शनच्या काळी आमची बरीच पोरपोरी होते की आमच्याबद्दल असं असं सोशल मीडियावर लिहिताय, मला फार वाईट वाटलं, ताई मला नाही करायचं, ही काय पद्धत आहे. कोणाला मनाला लागायचं, कोणी रडून पण घ्यायचं. आणि तेव्हा मला वाटायचं की यांना कसं आपण समजावून सांगायचं की हे करतायत ते काम केवढं महत्त्वाचं आहे. शेवटच्या लोकांची जी काही अडचण असेल ती साहेबांपर्यंत पोचवण्यात हे त्या साखळीचा एवढा महत्त्वाचा भाग आहे. हे जर तिथे नाही पोचणार तर त्या गोष्टी पण साहेबांपर्यंत पोचणार नाही. तर त्यांची ताकद काय आहे ही आपल्याला त्यांना परत आठवण करून द्यायची तेव्हा मला गरज वाटली. कोणी लहान नसतं, कोणी मोठं नसतं, प्रत्येकाचं काम बोलतं, तुमचं वागणं बोलतं, तुमची भाषा बोलते. म्हणून मी सगळ्यांना, युवकांना, युवतींना आज आपण संबोधित करतोय म्हणून तुम्हाला मी एकदम हक्कानी तुमची बहीण म्हणून किंवा मैत्रीण म्हणून किंवा जे काही, तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगते, मी आज परत सांगेन, सत्य चप्पल घालेपर्यंत आणि असत्य गावभर हिंडून येतं. आपण सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या काळात आज जगतो.
ते तुमच्यासाठी माझ्यासाठी बदलणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, साहेब किंवा दादा जेव्हा त्यांच्या आयुष्याची, राजकीय आयुष्याची सुरुवात करत होती तेव्हा अशी लोकं नव्हती जी त्यांच्याबद्दल खोटं नाटक काहीतरी पसरवायची? तेव्हाही होती, आजही आहे, उद्याही राहणार. या लोकांना आपण काही कुठनं मिटवू शकत नाही. आपल्या कंट्रोलमध्ये ते नाही. आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, त्याला आपण उत्तर कसं देतो, आपण प्रतिक्रिया कशी देतो, किंवा आपण एखाद्या कोणाच्या खोटं बोलल्याला केवढं गांभीर्य देतो, एवढंच फक्त आपल्या कंट्रोलमध्ये आहे. ज्या व्यक्तीची आपल्या तोंडावरती कंट्रोल नाही, तो व्यक्ती फार आयुष्यात मोठा होऊ शकत नाही. हे साहेब मला एक वडील म्हणून तर नेहमी हे सांगत राहिले की आपल्या मेंदूवरती आपला कंट्रोल असला पाहिजे, मेंदूने आपल्याला कंट्रोल नाही केलं पाहिजे. तर आमची जी तरुण सहकारी आहे, तुम्हाला मी हेच म्हणेल, मला माहिती आहे तुमचं मन जरा हळवं आहे आणि तुम्ही दुखावले जातात, पण तुम्ही खोट्याला सडेतोड उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. त्यासाठी तुमचा अभ्यास कडक असला पाहिजे. तालुक्याची जडणघडण कशी घडली, साहेबांनी नक्की काय काय केलं, दादांनी नक्की काय काय केलं, कुठल्या परिस्थितीमध्ये ते घडवून आणलं, हे सगळ्याची जाण असणं गरजेचं आहे. तुम्ही तो कोणी अरे म्हणतो म्हणून आपण कारे म्हटलं तर आपल्यात आणि त्याच्यात काय फरक? ही आहे का आपली संस्कृती? आणि हे दोघे जे इथे आहेत आज, आपण त्यांचा आदर्श घेऊन जर काम करत असू, आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करत असू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन काम करत असू, तर तुम्ही जेव्हा त्या एखाद्या कठीण परिस्थितीत असाल, रिॲक्ट करायच्या आधी एक क्षणाचा फक्त तुम्ही पॉज घ्या आणि विचार करा, आपल्या जागी हे लोक असती तर त्यांनी काय म्हटलं असतं, काय उत्तर दिलं असतं. सोशल मीडियावरती बरेच वेळा रागाच्या भरात तुम्ही जरा कधी जास्त बोलून जाता, चुकीच्या शब्दांचा वापर होतो, आणि मी समजू शकते मन दुखावल्या जातं तेव्हा काहीतरी करावं वाटतं. पण मी तुम्हाला विनंती करीन, आपण कोण आहे आणि काय आहे हे आपले शब्द आणि आपलं वागणं लोकांना दाखवतं, अजून काहीही दाखवत नाही. आणि आपल्याला जर लंब्या रेसचा घोडा बनायचा असेल, जर ह्यांच्यासारखं साहेबांसारखं आणि दादांसारखं 40-40 वर्षाचं राजकीय कारकिर्दी आपल्याला जर इकडे करायची असेल, तर तुम्ही आज कसे वागतात याच्यावरती सुद्धा तुमची उंची काय असणार आहे ही ठरवल्या जाते. तर ते रील्सच्या नादात येऊन आणि ते फेसबुक कमेंटच्या नादात येऊन आणि व्हॉट्सॲप मेसेजच्या नादात येऊन आपण आपली संस्कृती आणि पातळी सोडायची नाही, एवढी मी तुम्हाला विनंती करते. तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्हाला आज साहेबांनी सांगितलेलं सगळ्यांना आपल्याला चार्ज करायचं आहे, पण इकडे येऊन तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून वाटत नाही तुम्हाला कोणाला चार्जिंगची काही गरज आहे. तुम्ही सगळे तयार आहात. आणि तुम्हाला सगळ्यांना मी परत एकदा सांगते, तुम्ही सगळेजण समाजातले अतिशय महत्त्वाचे घटक आहात. तरुणाई स्वातंत्र्य काळात असेल किंवा आजही तुम्ही बघा, कुठल्याही लढ्यात जर कोणी अग्रेसर असतं तर ती तरुणाई असते. त्यांच्यात जी स्फूर्ती असते, त्यांच्यात जी ऊर्जा असते, त्याच्यामुळे इतरांना, घरातल्या लोकांना ताकद मिळते. घरात आपण एखादा सण वगैरे करतो तर सगळ्यात पहिले लाडू लहान मुलाच्या ताटात जातो, सगळ्यात पहिले प्रसाद घरातल्या सगळ्यात लहान व्यक्तीकडे जातो. आणि तसंच आपल्या समाजकारणात, आपल्या राजकारणात सुद्धा जे तरुणाई आहे ही एवढी ऊर्जा आणि स्फूर्ती देते की तुमच्यापासनं जर श्री गणेश इकडनं नाही झाला तर प्रचाराचा पण आरंभ नाही झाला. आणि म्हणून आज आपला युवक आणि युवती मेळावा आपण आज घेतला आहे. एका अर्थाने निवडणुका तर अजून अनाऊन्स नाही झाल्या आहे, पण तरीही असं वाटतंय की आता आजपासूनच इलेक्शनचा माहोल आपल्याकडे सुरू झाला आहे, कारण तुमच्या सगळ्यांना इथे आज मार्गदर्शन करायला आपले दोन्हीही नेते आले आहेत. आणि ह्यांनी दिलेला शब्द आपण पाळायचा आहे, आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचायचं आहे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि एवढी आपण स्वाभिमानाचा लढा आपण लढलो विधानसभेच्या वेळेस, आपल्या डिंबे धरणाच्या पाण्याचा लढा आपण लढलो.
असे आपल्याकडे भविष्यात खूप सगळे चुनौती येणार आहे. चुनौतीला एकदा तुम्ही तोंड दिलं म्हणजे ती गेली असं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही प्रॉब्लेम येणार, कुठली ना कुठली चुनौती येणार. आणि आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्याकडे एक नाही 2 इतके अनुभवी नेते आहेत ज्यांनी एवढ्या मोठ्या चुनौतींना तोंड दिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला भेटतंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करून आपल्या आंबेगाव शिरूर तालुक्याची स्वाभिमान राखता येत आहे. आपल्या महिला भगिनींची सेवा करता येते, आपल्या सीनियर सिटीजन्सची सेवा करता येत असेल, आपल्या विकासाचा जो पाया आहे हा पुढे नेता येत आहे. आणि यासाठी आपल्या सगळ्यांची फुल ना फुलाची पाकळी, एकूण एक व्यक्तीचं याच्यात योगदान आहे. जो सोशल मीडियावर भांडतो त्याचं पण योगदान आहे, जो कार्यकर्त्यांना गोळा करतो त्याचंही योगदान आहे, जी महिला एखाद्या रॅलीसाठी घरनं 10 भाकऱ्या बांधून आणते सगळ्यांना खायला प्यायला सोय करायला तिथे, त्यांचं पण योगदान आहे. एकूण एक व्यक्तीचं त्याच्यात योगदान आहे. तुम्ही सगळेजण साहेबांची आणि दादांची ताकद आहात. तुमच्याशिवाय त्यांचा संदेश घराघरापर्यंत, वाडी वस्तींपर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला हे गृहीत धरतात किंवा पक्षातलं कोणी गृहीत धरतं असंही तुम्ही या गैरसमजात राहू नका. साहेब आणि दादा, तुम्हाला माझी एक विनंती राहील, छोटं तोंड मोठा घास. पण आज जर मी आमच्या युवक आणि युवतींची ही विनंती तुमच्या समोर अशी मांडली नाही तर ते माझ्याबरोबर फार नाराज राहतील. येत्या काळात आमची सगळ्यांची इच्छा आहे, आपल्या तालुक्यात एवढे शिकलेले, एवढे कर्तृत्ववान, एवढे सुसंस्कृत युवक आणि युवती आहे. ते नोकरी करतात, शेती करतात, घरातलं सगळं बघतात, आई वडील आजी आजोबांची सेवा करतात, संध्याकाळच्या वेळेस दूधही काढतात, सगळं काही करतात. आणि ते सगळं करत असताना तुमच्या दोघांसाठी झटतात, तुमच्या विचारांसाठी झटतात. त्यांच्यासाठी तुम्ही जरा गांभीर्यपूर्वक तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यांना आता जरा मोठ्या संधी तुम्ही दिल्या पाहिजे. असे खूप सगळे युवक युवती आहेत आणि खरंच ते डिझर्विंग आहे. प्रत्येकजण आपापल्या पातळीने तुमच्यासाठी आणि या तालुक्याच्या जनतेसाठी काम करतं. तुम्ही एक माध्यम म्हणून त्यांच्याकडे आले आहात आणि तुमच्यामुळे इतक्या लोकांची सेवा ते करू शकतात. तर त्यांचाही भविष्य काळात तुम्ही विचार केला पाहिजे. परत एकदा सांगते, मी स्वतःसाठी हे म्हणत नाही आहे, त्यांच्यासाठी म्हणत आहे, हे युवक आणि युवतींसाठी म्हणत आहे. तुम्ही सगळे आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत आले. आपला शेवटच्या क्षणी आजचा मेळावा घ्यायचं ठरलं तरी आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहिले, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचीच मनापासून आभार मानते. आणि खूप सगळ्या लोकांचं आपल्याला इथे मनोगत ऐकायचं आहे. तर मी एवढं बोलून फक्त माझी 2 शब्द इथे संपवते. येत्या काळात आपण सगळ्यांनी एकजुटीने काम करायचं आहे. साहेब आणि दादा देतील ते आपले उमेदवार. आपण आपला बालेकिल्ला मजबूत करायचा आहे. आपल्या हक्काच्या नेत्यांसाठी आपण लढायचं आहे आणि आपल्या तालुक्याला प्रगतीच्या पथावर ज्यांनी नेलं आहे त्यांची साथ द्यायची आहे. एवढंच मी तुम्हाला सांगते. मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मनापासून धन्यवाद.